नमस्कार. न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे. फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्यात. ऑटो रिक्षा परवानाधारक फिटनेस लेट दंड रोज 50 रुपये रद्द करावा. महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांच्या प्रगतीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. महाराष्ट्र सरकारनं ऑटो रिक्षाचे खुले परवाना धोरण रद्द करावे. अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं ऑटो रिक्षा चालकांच्या गाड्या पासिंग व इतर कामासाठी RTO ऑफिसनं मदत नेमून रिक्षा चालकांना सरकारी कामांमध्ये मदत करावी. बेकायदा होणारी आर्थिक लूट थांबवावी आदींचं निवेदन देण्यात आलंय. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू. या मोर्चात अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, जिल्हा रिक्षा पंचायत प्रजा ऑटो रिक्षा संघटना, जिल्हा परवानाधारक विद्यार्थी वाहतूक संघटना, शाहिद फ्रेंड्स सर्कल रिक्षा संघटना, लोकराज्य रिक्षा संघटना, महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटना, अहमदनगर लक्झरी स्कूल बस असोसिएशन आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी, चालक मालक या मोर्चात सहभागी झाले होते. सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड, दिल्ली गेट मार्गे लालटाकी, तारकपूर, DSP चौक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आला. इथे मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, जिल्हाध्यक्ष वैभव जगताप, कॉम्रेड बाबा आरगडे, विलास कराळे, दत्ता वामन, अशोक औशीकर, लतीफ शेख, गणेश आटोळे, नासिर खान, शेख गुलाब दस्तगीर, समीर कुरेशी, विजू शेलार, निर्मल गायकवाड, बबन बारसकर, भैया पठाण, विष्णू आंबेकर, सुनील रासकर, सचिन तनपुरे, गोरख रणदिवे, अशोक चोभे, गोविंद पोकळे, जुनेद बागवान, निलेश कांबळे, हनुमंत दारकुंडे, श्रीधर तारुणकर, बारू उभारे आदींसह रिक्षा चालक, 3 चाकी, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व रिक्षा संघटना आदीजण उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर. जिल्हाधिकारी कार्यालयावरती रिक्षा संघटना असतील, त्याचप्रकारे वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणारे संघटना असतील, त्याचप्रकारे लक्झरी प्रवासी वाहतूक करणारी संघटना असेल, या सर्व विविध संघटनांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये एक मोठा भव्यदिव्य असा मोर्चा काढलेला होता की ज्या जाटागाठी राज्य सरकारच्या वतीनं ज्या लागू केलेल्या आहेत तर त्याच्यावरती खरं तर बदल झाला पाहिजे. आणि जो दंड 50 रुपये रोजाप्रमाणे दंड सुरू झालेला आहे त्याची खरं तर ही माफ केला पाहिजे आणि त्या अटी काढून टाकल्या पाहिजे. असा जो काही मोर्चा काढलेला होता त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं आम्ही ह्या आंदोलनाच्या पूर्वीच मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आहोत आणि येत्या काही दिवसामध्ये 27 तारखेपासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर निश्चित हा प्रश्न सकारात्मकरित्या मार्गी लागेल असं एक आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी देखील फोनवरती संपर्क साधल्यानंतर दिलेला आहे. त्यामुळं या प्रश्नाचा एक छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं देखील आम्ही ग्वाही सर्व आमच्या या ठिकाणी असणारे कृषीवाले बांधव असतील, सर्व संघटना असतील यांना दिलेल्या आहे. काय मागणी होती आज आपण आज आपली मागणी म्हणजे जो RTOचा फिटनेस दंड म्हणजे लेट फी, जर फिटनेस दंडाच्या नंतर दंड डिक्लेअर झाल्यानंतर जर तो दंड भरला नाही तर त्याच्यानंतर रोज 50 रुपये असा दंड आकारलेला आहे आणि तो केंद्राने आकारलेला आहे. आणि त्याच्या निषेधार्थ आज सर्व नगरमधल्या विविध संघटना, टेम्पो असतील, स्कूल बस रिक्षा, ऑटो रिक्षा असेल, बस असतील, वाहतूक सगळ्या कमर्शियल जेवढ्या गाड्या आहेत त्यांना तो दंड लागतो. तो दंड कसा पाहिला तो अन्यायकारक दंड आहे आणि तो दंड रद्द करावा या मागणीसाठी नगर शहरातल्या सगळ्या संघटना एकत्र मिळून आणि त्याचं निवेदन आम्ही आज नगर शहरात कडकडीत बंद पाडून त्याचा मोर्चाने इथं येऊन आम्ही त्या गोष्टीचा निषेध करून कलेक्टर साहेबांना आपण ते निवेदन दिलेले आहे. आणि हे निवेदन कलेक्टर साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे परिवहन मंत्री आहेत आणि त्यांच्या अखत्यारीत हा विषय आहे आणि तसा हा केंद्राचा विषय आहे. पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना सांगितलं गडकरी साहेबांना केंद्रात याच्यात की हा दंड कसा चुकीचा आहे, कारण तुमच्या मुंबईच्या ठिकाणी मेट्रो सिटीत पण 50 रुपये दंड आणि साध्या शहरात सुद्धा 50 रुपये दंड, म्हणजे हा अन्यायकारक आहे. कारण मुंबईमध्ये 3 शिफ्टमध्ये गाड्या चालतात, त्यांचे धंदे पण मोठाले आहेत. आता मोठ्याल्या ज्या गाड्या आहेत, वॉल्वो गाड्या 2.5 कोटी किमतीच्या गाड्या आहेत, त्यांना 50 रुपये दंड. त्यांची रोजची समज त्यांची 50,000 लाख रुपये ते रोज कमावतात. आणि आमचे रिक्षावाले म्हणा, बाकीचे स्कूल बसवाले असेल, म्हणजे जेमतेम आपलं उदरनिर्वाह त्याच्यावर त्यांचा चालतो. अशा याला अन्यायकारक हा म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवून दिल्या आमच्यावर कसा अन्याय होतो. आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आज सगळ्या संघटना एकत्र मिळून आम्ही मोठा यशस्वी मोर्चा आम्ही काढला आणि कलेक्टर साहेबांना त्याचं निवेदन सुद्धा दिलेलं आहे. आणि येत्या काही दिवसात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर महाराष्ट्र राज्य लेवलला जेवढ्या काही या
कमर्शियल वाहतूक संघटना आहेत, सर्वजण आम्ही एकत्र मिळून हा राज्यव्यापी संप हा इथून पुढच्या काळात करणार आहोत. आणि जर आमचा प्रश्न लवकरात लवकर जर राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मार्गी लावला नाही तर RTO मध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये गाड्या लागणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही गाड्या इथं बंद करून आम्ही लेकरा पोरा बाळांसकट आम्ही इथं उपोषण करू. कारण ह्याच्यात एक भिंगारला एक उदाहरण देतो, त्याला 45,000 रुपये का 50,000 रुपयाचा दंड झाला, 55,000चा दंड झाला आणि त्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. म्हणजे हा जीवावर बितणारा निर्णय हा केंद्राने घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी हा लवकरात लवकर तातडीने हा विषय आमचा मिटावा, नाही तर याचे तीव्र पडसाद सगळ्या कमर्शियल संघटनेच्या वतीने या महाराष्ट्र राज्यामध्ये पडतील. ही सरकारने दखल घ्यावी.